पारितोषिक घेत आहे. षटकार हॅट्रिक साठी 101 रुपयांचा कॅश प्राइज. अंतिम सामना लीग स्टेज मध्ये आपण पाहतोय. महत्वाचा सामना आहे श्री गणेश 11च्या दृष्टिकोनातून. त्याच दरम्यान एक विजय हवा या स्पर्धेमध्ये सोमजाई माता 11 टीमला. सोमजाई माता 11 पिंगळस. चला बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. रामदास या फलंदाजासाठी पारितोषिक घेत आहे. षटकार हॅट्रिक साठी जगदीश दिसला यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज. त्यानंतर राजेश दिसले यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. मॅच लावते सुरुवात. इम्पॉर्टंट मॅच. अंतिम सामना लीग स्टेज मधील. गोलंदाजी मार्क वरती हर्षल. पहिलाच बॉल या मॅच मधील. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. भूषण रसाल चेंडू खाली येत आहेत. इथे रन मिळेल 0. पहिला येतोय डॉट बॉल. एकही रन मिळत नाही या बॉल वरती. त्याच कारणास्तव धावसंख्या स्थिर राहील. 0 या धावसंख्यावरती 0तून धावसंख्या उभारावी लागते. एक बॉल संपलाय प्रगतीपथावरती. धावसंख्या येते 0. बॉल नंबर 2. बॅकपुढे असताना कट करायचा प्रयत्न. हलकीशी मिस फिल्डिंग आणि त्याच साह्यानं सहजरित्या पहिली धाव धावफलकावरती जोडली जाईल. पहिली धाव धावफलकावरती धाब्याचा श्री गणेश अकाउंट ओपन. धावसंख्येचं 1 रन. बिनबाद 1. 2 बॉल संपले त्या षटकातील. हर्षल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय. हर्षलचा तिसरा बॉल. लॉफ्ट करायचा होता चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल आणि अखेर पकडल्या कॅच. फलंदाज येथून जाईल माघारी. 1 या धावसंख्येवरती पहिला धक्का बसत असताना टीम सोमजाई माता 11ला. बॉल नंबर 4. वेगळा बॉल पॅड वरती आदळतोय. इम्पॅक्ट लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर अंपायर सांगत असताना आउट लेग स्टिक मिस करत चालले अंपायरचं सांगणं आणि त्याच कारणास्तव फलंदाज सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये धावसंख्या स्थिर राहील. ते 1 वरती 4 बॉल संपलेत. आदरणीय सागरजी घोडविंद आणि सागरजी कवटे यांना विनंती करतोय
अर्जुनजी कवटे यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती असताना नसावा. त्याच दरम्यान फर्निचर डिस्ट्रॉय केलं. आणखी एक फलंदाजाला पाठवलंय माघारी. आल्या पावली हर्षदला देखील जावं लागेल मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. जगदीश दिसल्याच्या प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज राजेजी दिसले यांच्या शुभ हस्ते. चौकार हॅट्रिक साठी 500 रुपये राजेजी दिसले यांच्या माध्यमातून. हर्षदचा बॉल चेंडू हवेमध्ये इनफिल्डच्या वरून क्लिअर केलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक खूप मोठी चेस. चांगली फिल्डिंग. धावा मिळतील या बॉल वरती 2-2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 2 न पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 3. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. 3 धावा खर्च केल्या P1च्या षटकामध्ये गोलंदाज हर्षदनं आणि तिथे मात्र त्यानं विकेट मिळवले 2. 3 धावा देत 2 विकेट मिळवले. कमालीचं स्पेल हाताळलंय. सुरुवात चांगली करून दिली या महत्वाच्या मॅच मध्ये श्री गणेश इलेव्हनला टीम. गोलंदाज हर्षदनं एका षटकामध्ये धावसंख्या 3. 2 विकेट मैदानाच्या बाहेर. विवेक येतोय नवीन गोलंदाज ओव्हर नंबर 2 मध्ये. लॉफ्ट स्ट्रोक प्रॉपर टायमिंग आहे. बॉल सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सीमा रेषा पार षटकार. पहिल्याच बॉलवरती षटकार येतो आणि त्याच कारणास्तव धावसंख्या धावफलकावरती 9 या अंकावर. विवेकचं स्वागत केलं. वेगवान बॉल. वेगानं बॅट देखील ओपन झाली होती आणि तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटच्या रदारमध्ये बॉल जर आला असता कदाचित या बॉलवरती देखील मोठा फटका पाहू शकला असता. परंतु जर समीकरण धावसंख्या 9 या धावसंख्येवरती स्थिर. बॉल नंबर 3 बॅकफुटला जात असताना कट केला. क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये उपस्थित आहे. हलकीशी मिस फिल्डिंग थोडंसं पंबल पाहायला मिळेल आणि त्याच कारणास्तव धावा मिळतील धावफलकावरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या 2 न पुढे जाते. धावसंख्या 11 आहे धावसंख्येवर. चांगले गोलंदाजी राहिले मागील मॅच मध्ये सोमजा 11 पिंगळच्या माध्यमातून 33 वाचवत असताना कमालीची गोलंदाजी. बॉल नंबर 4 अकोट टप्प्याचा बॉल. इथे देखील बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन अवेलेबल. बॉल फेकेल योग्य रीतीनं फेकी. धाव मिळालेल्या बॉलवरती 1-1च्या मदतीने धावसंख्या पुनश्च एकदा 1 न पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 12 या धावसंख्येवर. राजा जिसला यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज चौकार हॅट्रिक साठी जगदीश यांच्या. बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने स्टिअर केलाय बॉल. कमालीची फिल्डिंग परंतु सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये रन मिळाली. ते 1-1च्या मदतीने धावसंख्या 1 न पुढे जाते. पुनश्च एकदा एकेरीला प्राधान्य या मॅच मध्ये. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचले. बॉल संपले. त्या षटकातील जवळ 5 अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या. या षटकामध्ये अद्याप धावा येताना दिसतात त्या 10. अंतिम 1 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलवरती जर मोठा फटका आला तर मागील षटकाचा प्रेशर या बॉलवरती हटू शकतो. त्यासाठी या बॉलवरती संपूर्णपणे भवितव्य
6व्या क्रमांकाचा बॉल घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विवेक. अंतिम बॉल स्लॉट मध्ये प्रॉपर टायमिंग नाहीये एलिमिनेशन जुळलं नाहीये आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक आलाय मध्ये लॉंग ऑफ मध्ये पकडले जाईल जेल संपतोय आणखी एक बॅटरचा खेळ कमॉन डीजे. वेगवान बॉल पहिल्याच बॉल वरती इथे येतोय डॉट बॉल न हर्षलनं सुरुवात केली आहे तिसऱ्या षटकाची. प्रथम षटकामध्ये देखील चांगले गोलंदाजी 3 धावा त्यानं खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये विवेकनं धावा खर्च केल्या तब्बल 10 धावा खर्च केल्या. त्यानंतर या षटकामध्ये हर्षल चांगली गोलंदाजी यावेळी दिशा खराब आहे परंतु चांगली गोलंदाजी. वाईट बॉलला धावसंख्या 1 पुढे जाते धावसंख्या धावफलकावरती 14. बॉल संपले त्या षटकातील केवळ 1. राजेश दिसले यांच्याकडून पारितोषिक येत आहे 100 रुपयांचं जगदीश दिसलेच्या प्रत्येक षटकारासाठी. इथे देखील चांगल्या रीतीने फटका मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. रन मिळेल इथे सुद्धा 1-1च्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 15 आहे धावसंख्येवरती. थेंबे थेंबे तलेसाचे याच पद्धतीने आता धावा जमवण्याचा मानस आखला आहे मॅच मध्ये. एकेरीला जास्त प्राधान्य आहे मॅच मध्ये. ऋषिकेशच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज राजेश देसले यांच्या माध्यमातून. हर्षल गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती चांगली गोलंदाजी. तीन बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात चांगली गोलंदाजी आहे. अकुल टप्प्याचा बॉल दिशा पाहावी लागेल पंच सांगत असताना पुनश्च एकदा दंडित केल्या बॉल वरती. वाईट बॉलला धावसंख्या पुनश्च एकदा एकेरीनं पुढे जाते. अतिरिक्त धावसंख्या 16 आहे धावसंख्येवर. चांगली गोलंदाजी चालू आहे. बॅटनं जास्त धावा देत नाहीये गोलंदाज हर्षल परंतु मागील बॉल वरती वाईड आणि या बॉल वरती देखील वाईड. स्लॉट मध्ये बॉल गोलीच्या वेगाने बॉल आनंद कार्पेट आलाय. इथे देखील चांगली फिल्डिंग. रन मिळेल फक्त 1च्या मदतीने धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 17 या धावसंख्येवर. महाराष्ट्रीयनाकडे 17 धावा धावफलकावरती. हर्षलचा बॉल पुन्हा एकदा स्लॉट मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. चांगली फिल्डिंग. तुतू मैमाची गफलत होती 2 फलंदाजांमध्ये. कॉम्बिनेशन व्यवस्थित नव्हतं. इथे ओव्हर थ्रोच्या रन साइड होतील धावफलकावरती. धावा मिळतील या बॉल वरती. टोटल रन्स 3च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती 20 या धावसंख्येवर. हर्षलचा बॉल अकुल टप्प्याचा बॉल लाईन पिक करत असताना पाठवला बॉल सीमारेषेच्या पलीकडे फ्लायटेड षटकार.
षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 26 ओव्हर नंबर 4 चा खेळ. निखिल आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल निर्धाव फेकण्यात त्याला यश आलंय. 26 धावा धावफलकावरती. किमान 50-55 पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाकडे देखील चांगली बॅटिंग आहे, बॅटिंग लाईनअप आहे आणि त्याचा विचार करत असताना धीम्या गतीनं बॉल दिशा पाहावी लागेल. ऑफिशियल सांगत असताना दोन जमिनी समांतर हात पुन्हा एकदा अवंतर धाव धावफलकावरती. अतिरिक्त स्वरूपामध्ये धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या धावफलकावरती 27 या धावसंख्येवर 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. सर्वप्रथम बॅटिंग करतो या मॅच मध्ये जय सोमजाई माता 11 पिंगलस. निखिलचा बॉल हलक्यात सन्मान दिलाय. चिक्की सिंगल मिळवण्याचा प्रयत्न आणि वेगानं चिक्की सिंगल मात्र इथे मिळवली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा 28 या धावसंख्येवर. एकेरीला जास्त प्राधान्य या मॅच मध्ये मिळालं. मोठे फटके देखील बॅट मधून येत आहेत. बॅटर ऋषिकेशच्या बॅट मधून एक षटकार मागील बॉलवरती त्याच्या आल्याने आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा मानस त्या नाकला या मॅच मध्ये. इम्पॉर्टंट मॅच आहे श्री गणेश 11 संघाच्या दृष्टिकोनातून सर्वात महत्वाची मॅच. लोवर वन धीम्या गतीनं फसवला या बॉलवरती, अक्षरशः फसवला या बॉलवरती फलंदाजाला. धावसंख्या स्थिर राहील ते 28 या अंकावर. आणखी एक धीम्या गतीनं बॉल फिंगर रोल करताना ऑफ ब्रेक स्वरूपाचा बॉल. आणखी एक डॉट बॉल येतोय. डॉट बॉलला धावसंख्या पुन्हा एकदा स्थिर राहते 28 या धावसंख्या होती. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहताय 28 पर्यंत पोहोचलाय तो जय सोमजाई माता 11 पिंगलस संघ. 4 बॉल संपलेत ओव्हर नंबर 4 मधील. पुन्हा एकदा धीम्या गतीनं रायझिंग डिलिव्हरी. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल व्यवस्थित बॅट वरती आलेला नाहीये. इथे मात्र येतोय डॉट बॉल. आणखी एक डॉट बॉल फेकत असताना निखिल गोलंदाजीच्या उंबरट्यावरती कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय टीम श्री गणेश 11 संघाच्या माध्यमातून. स्लोवर वर पिक केला यावेळेस पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे लॉंग ऑफ झोनच्या दिशेनं 6 धावसंख्येसाठी हा विध्वंसक षटकार. अतिरिक्त वेळ घेऊ नका. लगेच क्रमांक 5वा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती आपण तैनात करा. 4 ओव्हर मध्ये धावसंख्या 34. मागील बॉलवरती षटकार आला आणि त्याच कारणास्तव आता 34 धावा धावफलकावर. ऋषिकेशला स्ट्राईक एंड वरती आणणं आता खूप गरजेचं आहे. त्याच्या बॅट मधून 2 षटकार आपण पाहिलेत आणि त्याला आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. 3 गोलंदाजी मार्क वरती रुपेश येतोय गोलंदाजी मार्क वरती. 4 ओव्हर मध्ये धावसंख्या आहे ती 34. चार ओव्हर मध्ये 34 धावा आहेत. ओव्हर नंबर 5 पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॉल. अतिरिक्त उंचीवरून जाणारा बॉल पंचाने दंडित केला. इट्स अ वाईट बॉल. 1 बाउंसचा इशारा अंपायरचा. सक्त ताकीद. पुन्हा अशा प्रकारचा बॉल जर फेकला तर दंडित निश्चित केला जाईल. चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या पटलावरती. 35 धावा आहेत 4 षटकांमध्ये. पहिलाच बॉल फुलटॉस. वॅकेंट एरिया मिड विकेटला एक टप्पाखेर बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय चौकार.
बॉल नंबर 2 पुन्हा एकदा फुलटॉस बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जज करतोय, कमालीची कॅच पकडल्या, फलंदाज येथून जाईल माघारी. लके 39 धावा फलकावर. आल्या आल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न, बॅटची कडा आणि इथे मात्र आणखी एक फलंदाज बाद. आणखी एक फलंदाज निराश पावलांना मैदानाच्या बाहेर जातोय. कमांड विजय. कडून पारितोषिक घेते. जर विकेट मिळाली या बॉल वरती तर 200 रुपयाचा कॅश प्राइज ऑन विकेट हॅट्रिक बॉल. तिसरा बॉल वेगवान योग्य टप्प्यावरती टाकत असताना ब्रेकच्या स्वरूपामध्ये. धाव संख्या ती 39 वरती स्थिर. विकासच्या प्रत्येक षटकासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज राजेशजी दिसले यांच्या माध्यमातून. बॉल अंतिम शिल्लक आहेत 4 बॉल संपले, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. इथे मात्र विकेट येते. फलंदाज मात्र आणखी एक बाद होतोय. अंतिम एक बॉल. इथे देखील येतो डॉट बॉल. आता येणारे 30 बॉल 40 धाव संख्येची गरज आहे श्री गणेश 11 टीमला. 30 बॉल मध्ये 40 ची गरज आहे.
आता 40 धावा त्यांना वाचवायच्यात. 33 वाजवत असताना जबरदस्त प्रयत्न होते सोमजाई माता 11चे. आता पाहूयात या मॅच मध्ये 40 वाचवायच्यात. आजची सरासरी गाठाच्या प्रत्येक षटकामागे. P1चा पहिला षटक केवळ गोलंदाजी मार्क वरती. ऑन स्ट्राईक बॅट्समन पाहतो निखिल आणि नॉन स्ट्राईक वरती विवेक. पहिलाच बॉल आखूड टप्प्याचा बॉल, त्यावरती समाचार घेत असताना पाठवला बॉल योग्य रीतीनं मिड विकेटला सीमापार चौकार. पहिल्याच बॉलवरती 4 धाब्यानं सुरुवात केली. 40 धाबा करायच्यात. बॉल नंबर 2 केबल. आखूड टप्प्याचा बॉल केबलचा, त्यावरती लॉफ्ट स्ट्रोक हॅमर करत असताना बॉल जाईल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी येतो चौकार. दोन बॉल मध्ये 2 लगातारचे चौकार आपण पाहताय आणि त्याच कराचं 2 बॉल मध्ये 8 धावा धावफलकावरती. 32 ची अजूनही गरज आहे. 2 बॉल मध्ये धावसंख्या आहे ती 8. P1च्या षटकामध्ये आता अटॅकिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लोअर फुलटॉस बॉल, त्यावरती देखील आक्रमकता क्षेत्ररक्षक उपस्थितीमध्ये. इथे रन मिळेल फक्त 1. निश्चयाचा श्वास 2 लगातारचे चौकार आणि त्यानंतर या बॉलवरती सिंगल. 3 बॉल मध्ये धावसंख्या धावफलकावरती 9 या अंकावर. 9 धावा धावफलकावरती. बॉल संपले 3. बॉल नंबर 4 हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची कडा, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉल धावसंख्या स्थिर राहील 9 या धावसंख्येवर. पुनश्च एकदा केबलचा बॉल मिडॉन मध्ये क्लिअर होतोय. बॉल रटियार सर्कल क्लिअर करून जाईल. रन मिळाल्या बॉलवरती 1च्या मदतीने धावसंख्या. इथे मात्र ओव्हरथ्रोची रन देखील ऍड होईल. चुकी केली आहे. 1च रन होती त्यात मात्र ओव्हरथ्रोची 1 रन ऍड होईल. 2 धावा धावफलकावरती 8 धावसंख्या धावफलकावरती 11 या अंकावरती. नेक्स्ट बॉल केबलचा बॉल हॅमर करत असताना क्षेत्ररक्षक उपस्थित आणि इथे देखील मिस फिल्डिंग. 4 धावसंख्येसाठी तो चौकार.
पुन्हा एकदा आपटा त्यावरती लॉफ्ट लॉफ्ट केला बॉल पाठवलाय सीमा रेषेच्या पलीकडे बिग हिट षटकार. अण्णाजी सावंत आणि त्यांच्या समूहामध्ये जगनजी सावंत यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती असं नसावा. या बॉल वरती मिळेल सिंगलला धावसंख्या 1 न पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली होती 23 या धावसंख्येवरती. 40 चा पाठलाग करते. 17 ची अजूनही गरज आहे. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉल अफलातून स्ट्रोक. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठता नजारा दाखवत असताना टीप पॉइंटला बॉल चाललाय. चांगली फिल्डिंग वेल स्टॉप. तिथे रन मिळतील या बॉल वरती 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 25 या अंकावर. 15 ची अजूनही गरज आहे. पंधरा धावसंख्येची अजूनही गरज आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये ऋषिकेशला आपण पाहताय. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड वेगानं बॉल लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक येतो वेगानं. स्ट्रेट ऑन द ड्राईव्हचा येतो चौकार. लोवर फुलटॉस बॉल स्वीप करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. बॅट अँड पॅडच्या मधून हा बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक निर्धाव बॉल. निर्धावानं धावसंख्या स्थिर राहील ती. अखो टप्प्याचा बॉल मिड विकेटला बॉल पाठवला. क्षेत्ररक्षक आहे व त्याच्या डोक्यावरून बॉल जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी तो चौकार. मॅच बॉल आहे. ठीक आहे. 6 धावसंख्येची आता गरज आहे. बॉल संपलेल्या षटकातील 2. तीन बॉलचा खेळ संपलाय. 6 ची गरज आहे अजूनही. अखो टप्प्याचा बॉल चेंडू हवेमध्ये लॉप करत असताना इथे मात्र कॅच ड्रॉप. बॉल जाईल एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी चौकार. धावसंख्या धावफलकावरती 38. 2 धावसंख्येची गरज आहे.